नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. ओमेगा सिटी मोबिलिटी या इलेक्ट्रिकल 3 व्हीलर शोरूमचा शुभारंभ सोहळा कराड तालुक्यातील मालकापूर कोयना वसाहतीमध्ये असणाऱ्या व्हीजी थोरात एजन्सीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 3 फेब्रुवारी 2023 रोजी व्हीजी थोरात एजन्सीच्या माध्यमातून उदय विलासराव थोरात व किरण विलासराव थोरात यांनी इलेक्ट्रिकल 3 व्हीलर शोरूम या आणखी एका नवीन उद्योगात पदार्पण केलं आहे. ओमेगा कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांच्या हस्ते या नवीन शोरूमचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. शोरूम उद्घाटन व दीपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांचे सभामंडपात आगमन झाले. मान्यवर सभास्थानी स्थानापन्न झाल्यानंतर शोरूमचे प्रोप्रायटर उदय विलासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती शिवरायांना वंदन करून व आदरणीय माझे स्वर्गीय विलासरावजी थोरात व डॉक्टर पद्मनाभ कदम साहेबांना अभिवादन करून या माझ्या नवीन OSM 3 व्हीलर शोरूमच्या शुभारंभाप्रसंगी आज कंपनीचे चेयरमन मिस्टर उदय नारायण सर जी ये पधारे, उसका मैंने पूरा दिल से स्वागत करता हूँ और इस अवसर पर हमारे सब रिलेटिव मिस्टर रघुनाथ कदम साहेब, त्याचबरोबर मनोहर शिंदे साहेब, इंद्रजीत चव्हाण साहेब, त्याचबरोबर माणिकराव पाटील साहेब, त्याचबरोबर सुनील गोडबोले सर, त्याचबरोबर बाळासाहेब कुलकर्णी, सुनील पाटील, त्याच्यावर अरुण पाटील साहेब, त्याच्यानंतर धनाजी पाटील, बळवंत पाटील, नामदेव पाटील, त्याचबरोबर आमचे शिवाजी अप्पा, त्याचबरोबर वसंतराव शिंदे व सर्व उपस्थित मान्यवर. थोडा कार्यक्रमाला उशीर झाला त्यावर दिलगिरी व्यक्त करून मी सर्वांचं माझ्यासमोर माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळ व सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. व्हीजी थोरात एजन्सी 2005 पासून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कार्यरत आहे. 2005 ला आम्ही या कोयना औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वप्रथम ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सुरुवात केली. पण आमची व्यवसायाची सुरुवात 1991 साली माझ्या वडिलांच्या पासून इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मध्ये गेले. आता जवळजवळ 91 सालापासून आज अखेर आम्ही कार्यरत आहे. त्याचबरोबर आज 2005 पासून आम्ही बऱ्याच नामवंत कंपन्यांच्यावर काम केल्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची व आपल्या समाजाची एक नाळ चांगली माहीत झालेली आहे. त्या नाळीबरोबर समाजामध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी येतात त्याचं राबवायचं व त्याचं अनुकरण करायचं काम व समाजाला दिशा कशी चांगली मिळेल त्या गोष्टीसाठी आम्ही कार्यरत राहिलो. माझ्या ज्या ज्या वेळेला एखाद्या प्रॉडक्ट मी विचार केला तर त्यावेळेला त्या कंपनीचा प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये समाजाची काय प्रगती होईल, ह्याच्यामध्ये समाजाचे काय 2 पैसे वाचतील आणि ह्याच्यामध्ये समाजाची कशी उन्नती होईल असे प्रॉडक्टच मी विक्रीस आणले. त्या बऱ्याच कंपन्यांच्यावर काम केले पण कंपन्यांच्या मध्ये काम करत असताना कंपनीचा सर्वोत्तम प्रॉडक्ट कोणता आहे आणि त्याच प्रॉडक्टला मला कसा न्याय देता येईल ह्या गोष्टी मी आतापर्यंत अवलंबल्या. आणि आज नवं युग आहे. ह्या नव्या युगाची सुरुवात एक 20 वर्षात होऊन गेले आणि इलेक्ट्रिकची सुरुवात झाली. गेल्या 2 वर्षापूर्वीच मी इलेक्ट्रिक 2 व्हीलर मध्ये पदार्पण केलं आणि जवळजवळ 500 व्हेकल आम्ही विकले. आणि मग माझ्या लक्षात आलं की लोकांचा, सामान्य लोकांचा जो कल आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलच्या दृष्टीनं फार चांगला आहे आणि जर समाजाचा उन्नतीचा मार्ग असेल तर हा एक जवळचा मार्ग आहे. आणि त्याच्यासाठी मी आज OSMच्या ह्या ज्या स्टाफना जेव्हा भेटलो आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती घेतली तर माझ्या असं लक्षात आलं की एक समाजामध्ये शेतकऱ्याबरोबर एक खालचा एक जे वर्ग आहे की जो कष्टकरी वर्ग आहे की ज्याचं स्वतःच्या हातावरती पोट असतं असा एक 3 व्हीलर चालवणारा वर्ग आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का तर हा एक प्रॉडक्ट मला सापडला की ह्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रिक 3 व्हीलर मध्ये कंपनीच्या लोक तुम्हाला माहिती सांगतील पण एका 30 रुपयाच्या चार्ज मध्ये 120 किलोमीटर ही गाडी चालू शकते. आणि जर 600 रुपयाचं डिझेल टाकून जर त्या माणसाला 2000 रुपये मिळणार असतील तर आज 30 रुपयामध्ये तो 2000 रुपये मिळवू शकतो. आणि याच्यामध्ये माझ्या व्यवसाय प्रगतीबरोबर एक नवीन दालन चालू झालं. त्याचबरोबर एक समाजातल्या सगळ्या लोकांची नोंदी. आज गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंटच्या बाजूने बोलतंय तर एन्व्हायरमेंट मध्ये जात असताना सुद्धा पोल्युशनचा विचार केला तर हे 0 पोल्युशन आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळेला व्हेकल फिरतं त्यावेळेला त्यामुळे हवेचं पोल्युशन हे 0 पोल्युशन करतं. त्यामुळं
आपल्याला सामाजिक बांधिलकी आपण जपली जातो. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला आणि मला आज इथं माझ्या विनंतीला मान देऊन, आमच्या कुटुंबाच्या मान देऊन सर्व माझे मित्र उपस्थित सर्व मंडळी उपस्थित झालं त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदय थोरात यांच्या प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, फेटा व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ओमेगा चेअरमन उदय नारंग, स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ श्रीपती कदम, ओमेगा कंपनीचे RSM अशहर इद्रिस, परेश मोरे, मलकापूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, नगराध्यक्षा सौ नीलम येडगे, कराड मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील, महिला प्रचंड पतसंस्थेच्या चेअरमन सौ कविता संदीप पवार, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, गजानन नागरी पतसंस्थेचे वसंतराव शिंदे, कैलासवासी गणपतराव पवार पतसंस्थेचे संजय पवार, महाकाली पतसंस्थेचे चेअरमन सुनील पाटील, कराड तालुका कुस्ती संघटक पैलवान नाना पाटील, कृष्णा कोयना पतसंस्थेचे संस्थापक अरुण पाटील, सुरेशराव भोसले, उद्योजक इंद्रजित चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत काका पाटील, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव आदी मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. व्ही.जी. थोरात एजन्सीचे उदय थोरात, किरण थोरात, सौ सुधा थोरात, डॉक्टर वैभव थोरात या कुटुंबियांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर ओमेगा कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी व उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. बहुत ही शुभ दिन है कि कराड़ में वीजी ये इतनी सुपर डीलरशिप जो खोली है और इतने सारे लोग आए हैं. यहाँ पे रूरल इंडिया में इलेक्ट्रिफिकेशन लाना बहुत ही ज़रूरी है. आप सबको इसका एडवांटेज, फार्मर्स को, ट्रांसपोर्टर्स को, लॉजिस्टिक स्पेस में OSM पिछले 9 सालों से काम कर रही है. हम इस स्पेस के अंदर बहुत सारे डिफरेंट टाइप ऑफ व्हीकल्स, कार्गो और पैसेंजर में निकाल रहे हैं. हमने 1 टन ट्रक भी निकाला है जो 200 किलोमीटर ऑन सिंगल चार्ज चल रहा है. हम 2 व्हीलर भी कार्गो स्पेस में और डिफरेंट लेवल में निकाल रहे हैं. बैकवर्ड इंटीग्रेशन पे बहुत सारा काम किया है. हमारी फैक्ट्री हरियाणा में है, हमने चाकर में भी फैक्ट्री लगाई है और बहुत सारा इस स्पेस में काम कर रहे हैं. इस कंट्री में टियर 2, टियर 3 और टियर 4 सिटीज में ये इलेक्ट्रिफिकेशन का काम करना मुझे बहुत खुशी है देखने के लिए कि चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर भी लग रहा है और इतने बड़े बड़े दिग्गज यहाँ आए हैं आज हमें सपोर्ट करने. इसके लिए बहुत ही थैंक यू उदय जी, थैंक यू सो मच. इसमें बहुत सारा सपोर्ट और योगदान हमारे पार्टनर्स का है और बहुत ही ज़्यादा कोशिश रहेगी कि महाराष्ट्र, गुजरात और पूरे इंडिया में जो मोदी जी और ट्रांसपोर्ट मिनिस्टर नितिन गडकरी जी बोल रहे हैं उसको बोल रहे हैं साइलेंट रेवोल्यूशन, क्योंकि गाड़ियां बहुत कम नॉइज करती हैं. लेकिन आप इस साल में आप बहुत सारे OSM के पैसेंजर व्हीकल भी देखेंगे और खुशी आपके साथ होगी कि आप सब लोग इनको टेस्ट करिए, इनको समझिए, इनका एडवांटेज समझिए और उसका आप 100% आपको ये लगेगा कि जो TCO मॉडल है वो IC इंजन से मच बेटर है. इस कंट्री में आज की डेट में 52% 3 व्हीलर ऑलरेडी इलेक्ट्रिक हो चुके हैं. 52%. तो हमारा व्यू ये है कि ओवर नेक्स्ट 4-5 सालों में ये 80% तक जाएगा, क्योंकि मेरे व्यू में इलेक्ट्रिफिकेशन से ही देश की उन्नति होगी. डीजल, पेट्रोल हम बाहर देशों से खरीद रहे हैं, उस पे वही पैसा अगर हम अपने स्वास्थ्य, अपने बच्चों की एजुकेशन में लगाएं तो वो अच्छा रहेगा. ये कंट्री बहुत यंग है. ये मैं पूरे वर्ल्ड में घूमता हूं पर मैं देख रहा हूं जो आज इंडिया है, इंडिया इज सबसे 3rd लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड बनेगी और आज ऑटोमोबाइल में हम ऑलरेडी 3rd लार्जेस्ट, 3रे नंबर पे हैं. और जो ये हमारी कंट्री का यूथ है और आप सब तो बहुत यंग नजर आ रहे हैं मेरे को, तो ये ही इस कंट्री को आगे बढ़ाएंगे. और इलेक्ट्रिफिकेशन से ही बहुत महत्वपूर्ण लॉजिस्टिक मोबिलिटी में
बहुत काम होगा. Once again, thank you very much. शुक्रिया आपका सबका आना and thank you to all the बड़े आप सब लोग आए उसका बहुत ही मेरे को I'm touched and thank you very much for your support and obviously thank you madam. I know you आप इस पार्टनर हैं और नारी शक्ति आजकल हमारी कंट्री की सबसे बड़ी अनयूज्ड फोर्स है. हमें ये करना है हमारी बच्चियों को और हमारी महिलाओं को जो प्रोडक्टिविटी है. हमने बहुत सारी हमारी इंडिया में ऑलमोस्ट 20 फैक्ट्रियां हैं और हम ये देखते हैं कि जो प्रोडक्टिविटी हमारी नारियों से आती है हम सब यूजलेस हैं. ये नारी हमसे ज्यादा फोकस्ड है और जो प्रोडक्टिविटी ये लोग देती हैं मैं इसलिए नहीं बोल रहा, स्टैटिस्टिक्स बता रहा है कि ये लोग इतना ज्यादा प्रोडक्टिविटी दे रहे हैं. तो ये अगर हम सपोर्ट इनकी भी हम अगर यूज अपनी कंट्री में दें तो मेरे ख्याल से कोई ऐसी कंट्री नहीं है जिसको हम टक्कर नहीं दे सकते. क्योंकि आई थिंक इंडिया का 200-300 साल पुराना टाइम फिर आ गया है एंड आई थिंक इलेक्ट्रिफिकेशन, ग्रीन एनर्जी, हाइड्रोजन ये ही हमारी कंट्री का फ्यूचर है. 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स एंड सम लेवल पे 4 व्हीलर्स अब सब इलेक्ट्रिक ही आएंगे. सीएनजी का प्राइस आपको सबको पता ही है. सो डिपेंडेंस ऑन फॉरेन ऑयल नहीं होनी चाहिए. इस कंट्री में हमारे पास सन है, सोलर एनर्जी से हमें इलेक्ट्रिफिकेशन भी यूज हो सकती है. तो इसमें बहुत काम चल रहा है, टेक्नोलॉजी बदल रही है और टियर 2, 3 और 4 सिटीज में बहुत काम हो रहा है. एंड इसके लिए OSM रूरल इंडिया में, रूरल कर्नाटका, रूरल तमिलनाडु, रूरल महाराष्ट्र, रूरल गुजरात में बहुत सारे काम आप और हमारे प्रोडक्ट्स देखेंगे. शुक्रिया. थैंक यू वेरी मच. थँक्यू, धन्यवाद. यानंतर मी बाळासाहेब कुलकर्णी, चेअरमन शिक्षण मंडळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. जसं मगाशी थोरात साहेबांनी आपल्याला कल्पना दिली की 1991 सालापासून या व्यवसायामध्ये ते आहेत आणि त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेले 15-20 वर्ष विजी थोरात एजन्सी ही या परिसरामध्ये काम करत आहे. जसा थोरात साहेबांनी मागाशी उल्लेख केला तसे त्यांचे बंधू श्री किरण थोरात आणि नवीन जनरेशन म्हणजे वैभव थोरात आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या व्यवसायामध्ये सातत्याने लक्ष घालत आहेत आणि काळाची गरज लक्षात घेऊन या भागाची गरज लक्षात घेऊन जसा त्यांनी मागाशी उल्लेख केला की आपला हा सगळा कृषी प्रधान पट्टा आहे किंवा कृषी प्रधान भाग आहे या दृष्टिकोनातून त्यांनी ट्रॅक्टर व्यवसायाची सुरुवात केलेली होती. थोरात साहेबांचे वैयक्तिक असणारे सगळ्यांशी सामाजिक संबंध, राजकीय संबंध आणि घरगुती संबंध अतिशय व्यापक स्वरूपामध्ये सर्व समाज त्यांनी जोडलेला आहे आणि या माध्यमातून ट्रॅक्टर हे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी वेळप्रसंगी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या मित्रमंडळींना मदत करत या व्यवसायात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. तसंच जसं मगाशी नारायण सरांनी उल्लेख केली की विक्री पश्चात सेवा जी आपण जी म्हणतो ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पुरवली आणि योग्य वेळी काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी 2 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये म्हणजे स्कूटर्सच्या या व्यवसायामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत. आणि एक नवीन संधी उपलब्ध झाली OSM कंपनीच्या माध्यमातून. पहिल्यांदाच मला वाटतं अखिल पॅन इंडियामध्ये किंवा भारतवर्षामध्ये त्यांनी 3 व्हीलर म्हणजे ज्या गुड्स ट्रान्सपोर्टच्या ज्या व्हेकल्स आहेत अशा या व्हेकल्सचं त्यांनी इंट्रोडक्शन केलं आणि योग्य संधी मिळताच थोरात साहेबांनी अतिशय धाडसाने आज ही एजन्सी आपल्या फक्त सातारा जिल्ह्यापुरतीच नाही तर माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी या एजन्सीची ते सुरुवात करत आहेत. या निमित्ताने आपल्याला त्यांचं खूप कौतुकी आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या मागेही उभा आहोत. तर त्यांच्या या धाडसाचं कौतुक करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. कुठलाही नवीन पद्धतीचा व्यवसाय सुरुवात करताना जे धाडस लागतं किंवा त्यामध्ये एक सुनियोजन म्हणा किंवा तो व्यवसाय दीर्घकाळ सांभाळण्याची जी शक्ती लागते किंवा क्षमता लागते त्या पद्धतीनं या सर्व गुण वैशिष्ट्य थोरात एजन्सीमध्ये आहेत असं मला वाटतं. आमचंच एक उदाहरण द्यायचं झालं कारण इलेक्ट्रिक व्हेकल हा एक नवीन कन्सेप्ट या भारतवर्षामध्ये गेल्या काही वर्षापासून आलेला आहे. एक 5-7 वर्षापूर्वी बघितलं तर इव्हन 2 व्हीलर्स मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्स फार कमी दिसत होते. परंतु आजकाल जर आपण जर बघत असेल तर आपल्या शेजारनं गाडी गेलेली सुद्धा कळत नाही कारण ती बॅटरीवर चालणारी गाडी असते आणि तोच
टप्पा आता पुढे 3 व्हीलर्समध्ये 4 व्हीलर्समध्ये आणि कार्समध्ये सुद्धा येऊ घातलेला आहे. या निमित्ताने मला एक जुनी गोष्टीची आठवण होती. जुनी म्हणण्यापेक्षा 1962 साली ज्यावेळी आम्ही कराड शहरामध्ये परिसरामध्ये संगम गॅस सर्व्हिसची सुरुवात केली, LPG नवीन घरगुती गॅस च्या व्यवसायाची ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुद्धा स्वराच्या अशीच परिस्थिती होती की गॅसचं कनेक्शन कोणीही घेत नव्हतं किंवा लोक ते कनेक्शन घ्यायला घाबरत होते. कालांतराने जेव्हा टप्प्याटप्प्याने त्याची उपयुक्तता सर्व समाजाला कळली त्यावेळी आजची सर्व बदललेली परिस्थिती आपल्याला ज्ञातच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून थोरात साहेबांनी जे हे धाडस केलेलं आहे हे काळाच्या पुढे जाऊन धाडस केलेलं आहे आणि ते निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. एक योगायोग मला असं वाटतं की उदय म्हणजे आपण पहाट म्हणतो, डॉन म्हणतो. कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात किंवा सूर्योदय जे आपण म्हणतो ते प्रकाश टाकतो तो त्यांच्या नावामध्ये आहे. आणि या OSM कंपनीचे चेअरमन सुद्धा उदय नारंगच आहेत. जे 2 उदय आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांचा हा प्रकाश नवीन टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून या परिसरावर पडेल. नारायण साहब हम आपके बहुत शुक्रगुजार है कि सतारा डिस्ट्रिक्ट और सांगली डिस्ट्रिक्ट में थोरात साहब के स्वरूप में आपने बहुत अच्छा डीलर पाया है और हम सब उनके साथ में हैं. और ये जो न्यू टेक्नोलॉजी के बारे में जो अभी आपने सब मेंशन किया यही इंडिया का फ्यूचर है. जैसे कि हम पर्यावरण की बात करते हैं या 2032-33 में डीजल या पेट्रोल के जो भी स्टॉक से वो खत्म हो जाएंगे तो उसके बाद में इसके सिवा कुछ दूसरा चारा नहीं रहेगा. और उस टाइम पे मेरे ख्याल से यहाँ पे आपके यहाँ वेटिंग लिस्ट रहेगा और हमको थोड़ा साहब को बोलना पड़ेगा कि हमको एक व्हीकल चाहिए करके. ऐसे दिन जरूर आएंगे और उतनी उनमें कैपेसिटी है. आप यहाँ ऑल द वे पर्सनली आप यहाँ पे आए हैं और आपने सबको एनकरेज किया है. आपका प्रेजेंस यहाँ पे इट गिवन लॉट ऑफ एनर्जी टू रन अप दिस डीलरशिप. थैंक यू सो मच. मैं इस शुभ अवसर पर आप सभी को, कंपनी को और हमारे थोरात साहब को सबको शुभकामनाएं देता हूं और लिखता हूं. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं मी सन्माननीय मनोहर शिंदे भाऊ यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नारायण जी, अभी ये शोरूम जो मलकापुर शुरू है तो मलकापुर सिटी में आता है. मैं आपका हृदय दिल से स्वागत करता हूँ कि आपने जो कराड़ और मलकापुर सिटी के एक छोटे से कस्बे में एजेंसी का आपने आज एक युवा उद्योग को उदय जी तो बहुत सारे ऐसा उद्योग जो है जो भी कुछ करते वो आगे लेके जाते हैं. अभी जो डिमांड है अभी आप तो जानते हैं कि पूरा वर्ल्ड में इलेक्ट्रिकल के बहुत सारी डिमांड है. मैं आपने इतने रिक्वेस्ट करना होगा कि पब्लिक सेक्टर में इसका ज्यादा यूज होने के लिए जैसे नगर पालिका है, नगर पंचायत है, महानगर पालिका, कोई स्कीम आपको लानी चाहिए. हर आदमी को लेकर रहेगा. अभी स्टेट गवर्नमेंट सेंट्रल उसको सपोर्ट कर रही है लेकिन पब्लिक सेक्टर में इसका यूज हो, जैसा हम घंटा गाड़ी बोलते हैं, हर घर में जाकर हम कचरा ओला सूखा इकट्ठा करते और फिर प्रोसेस करते. ये घंटा गाड़ी के लिए बहुत अच्छी तरह से चलने वाला है. अगर थोड़ा इसमें आप कोई डिस्काउंट वगैरह करेंगे तो एक अच्छा रहेगा. स्कीम आप थोड़ा बढ़ाएंगे तो मेरे लिए अच्छा रहेगा. और मैं उदय जी से ही कहूंगा कि हम मलकापुर, हमारे नगराध्यक्ष यहाँ अभी है तो हम चाहते हैं कि मलकापुर पहला व्हीकल ले. थोड़ा हमको ज्यादा डिस्काउंट देंगे तो हम इसके आपके तरफ से यहाँ पे स्वागत करता हूँ. मी फार वेळ आपला घेणार नाही परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एक इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं काम उदय थोरात यांच्या बंधूंनी केलेलं आहे. माझा त्यांचा परिचय फार जुना आहे. कोरोना औद्योगिक वसाहत, किर्लोस्कर इंडस्ट्री, इमर्सन झालं, पुन्हा अनेक गोष्टी झाल्या आता ही. आणि एक चांगली इंडस्ट्री या ठिकाणी काम करतात. अनेक उद्योजक आहेत की कामगारांमधनं हे मालक सगळे झालेले इंडस्ट्रीवाले आहेत. आपण याला सर्वांनी सहकार्य द्यावा. आपला आशीर्वादाची गरज आहे. आज आपल्याला माहिती आहे की काळा पेट्रोल डिझेल बद्दल मी काही तुम्हाला वेगळं सांगावं असं नाही पण त्याचे दर गगनाला भिडलेले आहे. आणि आता 2 व्हीलरचा जमाना आलेला. आपण कराड शहरात मलकापूरमध्ये फिरायचं म्हटलं 4 व्हीलर आधी फार फिरता येत नाही. 2 व्हीलरचं वापर होणं गरजेचं आहे. आणि ही ई-व्हीकलचं फार महत्वपूर्ण असं दालन आज मलकापूर शहरामध्ये सुरू होतंय. मी मनापासून मलकापूर शहराच्या वतीनं आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व माझ्या सहकारी वतीनं आपका मलकापुर शहर में जो नया एजेंसी चालू हो रही है उसका हृदय से स्वागत करता हूँ.
जो भी हम इतना इनको हेल्प कर सकते हैं इसकी कोशिश करूंगा। इतना ही बोल के समय का ध्यान रखते हुए मैं मेरा भाषण समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मैं एक चीज बोलना चाहता हूँ सर, आपने B2G बिजनेस टू गवर्नमेंट की बात करी है, तो मैं आपको एक एग्जांपल देता हूँ कि गार्बेज ट्रक्स, कचरा उठाने वाला ट्रक हमने बनाया और केरला में लगा हुआ है, अभी एक बहुत बड़ा टेंडर निकला है, आंध्रा में लगवाया है, तो हम इस पे बहुत सारा काम कर रहे हैं। और B2G मतलब अगर आप बोलेंगे कि यू नो एक म्यूनिसिपैलिटी या एक डिस्ट्रिक्ट में काम करना है तो उसके लिए आप जी से बात करिए और हम खुद प्रोडक्ट डिजाइन, अभी मैं को एग्जांपल देता हूँ, गार्बेज ट्रक्स को तो अलग छोड़िए, हमने एक नया व्हीकल निकाला है जिसको कहते हैं मील्स ऑन व्हील्स, मतलब खाना ऑन व्हील्स। क्या होता है हमारे जैसे बेंगलोर सिटी में सारे जो रिक्शा खींचने वाली चीजें होती है उनको हमने एक व्हीकल बना के दिया है जिसमें वो दिन में उसमें कुकिंग उसमें सर्व करके रात को वही व्हीकल लेना है। तो ये ऐसे बहुत सारे गैस सिलेंडर्स के लिए, वाटर सिलेंडर, गवर्नमेंट की इन्वॉल्वमेंट 100% जो हो, अगर आप हमें बताएंगे कि हमें इस तरह का प्रोडक्ट चाहिए। एडवांटेज आज क्या है इस इंडस्ट्री का, 100 साल से वही सेम चीज निकलती जा रही थी, अभी कस्टमाइज। तो मैंने इंडिया में ये सीखा है, कोई कुर्ता पहनता है, कोई पजामा, कोई शर्ट, कोई शेरवानी, तो हम OSM में बहुत इस स्टेप पे काम कर रहे हैं जो जिस तरह का हम एक्चुअली टेलर मेड प्रोडक्ट्स बनाते हैं। तो आप देखेंगे जो फ्रॉस्ट है, फ्रॉस्ट हमने बनाया था उत्तराखंड के वैक्सीन डिलीवरी के लिए, तब ये कोई प्रोडक्ट नहीं था, ये 0 डिग्री तो करता, अब हम एक -10 डिग्री वाला बना रहे हैं। तो हमने बनाया ये पैसेंजर के बाद हमने उसमें भी बहुत सारे नए वेरिएंट निकाले। अभी ऑटो शो में सर आए थे, हमने 4 न्यू प्रोडक्ट दिखाए। हमने इंडिया का फर्स्ट एयर कंडीशन और हीटेड व्हीकल निकाला, उसमें एयर कंडीशन, उसको तो छोड़ो, लेकिन क्या है हमारे बूढ़े माँ बाप जो रात को कभी जाते हैं उनकी सेफ्टी के लिए, या हमारी बच्चियां या हमारी बीवियां या हमारी सिस्टर्स, उनके लिए कवर्ड, कोई ओपन नहीं है, सिक्योरिटी उसमें क्या GPS है, तो आपका अगर कोई रिलेटिव जा रहा है तो आप ट्रैक कर सकते हैं कि कहां कहां जा रहा है। तो देखिए ऐसी टेक्नोलॉजी से बहुत कुछ काम हो रहा है। और एक एडवांटेज है, हमारी जो ये यूथ है ये आज बहुत टेक्नोलॉजी सेवी है। मैं बोलूँ कि आपके बेटे और आपकी बेटियां आपसे ज्यादा टेक्नोलॉजी सेवी होंगे क्योंकि पढ़ लिख के ये लोग बहुत ज्यादा सीखे। नमस्कार। तो मैं ये कह रहा हूँ कि जो भी गवर्नमेंट को आपको चाहिए होगा उस पर हम काम कर सकते हैं। थैंक यू सो मच। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन उदय थोरात दादा यांचे चिरंजीव डॉक्टर वैभव थोरात यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। E3 व्हीलर शोरूमच्या शुभारंभ सोहळ्याला माननीय श्री उदय नारायण सर यांची उपस्थिती खूप आभारी आहे। माननीय श्री रघुनाथ श्री झरे यांची उपस्थिती आम्हाला खूप लाभली। त्यासाठी सगळे माननीय सर्व समोरील सगळ्यांचा विजी थोरात एजन्सी व थोरात बरोबर आभार करत आहे आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करत आहे। धन्यवाद। व्हीजी थोरात एजन्सी गेले कित्येक वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करीत आहे। कराड, पाटण, वाळवा, कडेगाव व परिसरातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी व्हीजी थोरात एजन्सीच्या माध्यमातून आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर व शेती अवजारे उपलब्ध झाले आहेत। आता व्हीजी थोरात एजन्सी ओमेगा सिकी मोबिलिटीच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल 3 व्हीलर घेऊन आली आहे। फक्त 30 रुपयांच्या इलेक्ट्रिक चार्जिंगमध्ये सुमारे 120 किलोमीटर ही 3 व्हीलर जाणार असल्यानं प्रवासी वाहतूक, माल वाहतूक आदी व्यवसाय करणाऱ्यांना एक पर्वणीच मिळाली आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना ओला सुका कचरा गोळा करण्यासाठी लागणारी वाहने देखील येथे उपलब्ध आहेत। या इलेक्ट्रिक 3 व्हीलरमुळे पर्यावरण देखील सांभाळले जाणार आहे। हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण टळल्यामुळे ही 3 व्हीलर अत्यंत इको फ्रेंडली म्हणून नावारूपाला येत आहे। या 3 व्हीलरमुळे पेट्रोल डिझेलचा व त्यापासून निघणाऱ्या मेंटेनन्सचा खर्च वाचल्यामुळे ही गाडी सर्वसामान्य व्यावसायिकांना आर्थिक बचत करणारी ठरत आहे। कराड शहरानजीक असणाऱ्या मालकापूर कोयना वसाहतमध्ये व्हीजी थोरात एजन्सीमध्ये ओमेगा सिकी मोबिलिटी या इलेक्ट्रिकल 3 व्हीलर शोरूमचा शुभारंभ झाला असून या ठिकाणी ही 3 व्हीलर विक्रीसाठी आता उपलब्ध झाली आहे। वायझेड इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी।
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.